कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. प्रभूमध्ये सर्वांना सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागरण या दैनंदिन मननामध्ये मी मिसेस आशा आष्टेकर आपले स्वागत करते. आजच्या मननाचा विषय आहे आनंदी आत्मा. आजच्या मननासाठीचा शास्त्रभाग आहे योहान 14:16-26. आजचे विशेष वचन: आत्म्याने परिपूर्ण व्हा, स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायनवादन करा. इफिस 5:18-19. पवित्र आत्मा एका सौम्य कबुतरासारखा आहे, जो आमचा मार्गदर्शक आणि सहाय्यक यांच्या रूपात परमेश्वरापासून पाठविलेला आहे. आज आपण 6 गोष्टीवर मनन करू, ज्यांच्याद्वारे आपण त्याला सदोदित प्रसन्न करू व कधीही न खिन्न करू. पवित्र आत्मा सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा आहे. यशया 11:2. आपल्याला काही गोष्टी योग्य वाटतात, परंतु शेवटी त्या आम्हाला नाशाकडे घेऊन जातात. नीतिसूत्र 14:12. पवित्र आत्मा जो शेवट पहिल्यापासून जाणत असतो, तो परमेश्वराच्या इच्छेच्या केंद्रस्थानी राहण्यास आमचे सहाय्य करतो व परमेश्वराला आनंद देण्याच्या मार्गात आमचे मार्गदर्शन करतो.
आम्ही परमेश्वराच्या इच्छेला संपूर्ण हृदयाने स्वीकारले पाहिजे आणि तेच पवित्र आत्म्यालासुद्धा आनंदमय करते. पवित्र आत्मा नवीन कराराचा आत्मा आहे. 2 करिंथ 3:6. त्यानेच आम्हास जुन्या कराराच्या बंधनातून मुक्त केले. ज्यावेळी आम्ही रूढी, परंपरा यापासून आपले तोंड वळवून पवित्र आत्म्याच्या स्वतंत्रतेत राहतो, तेव्हा त्याला समाधान मिळते. पवित्र आत्मा सामर्थ्याचा आत्मा आहे. जकर्या 4:6, लूक 24:38, 1 करिंथ 2:3 आणि 4. जेव्हा आम्ही स्वतःची शक्ती, चातुर्य, धन यावर अवलंबून न राहता त्याच्याकडे सहाय्य मागतो, तेव्हा पवित्र आत्मा उल्हासतो. पवित्र आत्मा ख्रिस्ताचा आत्मा आहे. 1 पेत्र 1:10-12. ज्यावेळी आम्ही न अडखळता व न लाजता त्याची साक्ष देतो, तेव्हा पवित्र आत्मा आनंदतो. ख्रिस्ताचे गौरव करण्याचे कार्य पवित्र आत्मा करीतो. योहान 16:14. पवित्र आत्मा स्वर्गीय पित्याचा आत्मा आहे. यशया 63:8-10. जेव्हा पित्याला आम्ही अब्बा, चालविणारा व काळजी वाहणारा असे म्हणतो, तेव्हा आत्मा प्रसन्न होतो. रोमकरासपत्र 8:15-16. पवित्र आत्मा देवाचे गौरव करणारा आत्मा आहे. 1 पेत्र 4:12-16. या जगात प्रत्येकाला दुःख आहे. पवित्र आत्मा आमच्या दुःखाचे गीतात रूपांतर करतो. आत्म्यात भरणे हे आम्हाला आशीर्वाद मिळणारे असे आहे, तर पवित्र आत्म्याला त्यात आनंद आहे. जरी पवित्र आत्म्याला आम्ही खिन्न केले तरी तो आम्हाला कधी सोडत नाही. जर आम्ही त्याला पुन्हा पुन्हा खिन्न केले तर तो विझल्यासारखा होतो. 1 थेसल याचा 5:19. परमेश्वराला हृदयातील एका कोपऱ्यात शांतपणे ठेवले तर याचा विचार करा. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सर्वसमर्थ बापा, स्वर्गीय पित्या, सर्व सृष्टीच्या निर्माणकर्त्या, धन्यवाद देते बापा, तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देते. हो बापा, तू आम्हाला कधीच एकटं असं सोडलं नाहीस. बापा, आमच्यासाठी तू आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये तू पाठवलेस. त्याला येशू ख्रिस्त आणि प्रभू परमेश्वरा त्या वधस्तंभावर प्राण देऊन आम्हाला मरणातून मुक्त केलं, आमच्या पापापासून आम्हाला मुक्त केलं आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाचा त्याने मार्ग दाखवला. हो, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर तू आपला कैवारी आत्मा, असा पवित्र आत्मा तू आमच्यासाठी देऊ केलास. हो बाप्पा, आज पवित्र आत्मा आम्हाला चालवत असता प्रभू, आम्हाला तुझ्या मार्गामध्ये वाढवत असता. तू आम्हाला खरोखर प्रभू एकटा असं सोडलं नाहीस, म्हणून तुला धन्यवाद देते बाप्पा. धन्यवाद देतो पवित्र आत्मा तुझ्यासाठी. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेमळ नावात ही प्रार्थना केली म्हणून ऐक बाप्पा. आमेन.